ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। 22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास तसंच रामायण आणि अध्यात्मावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या प्रदर्शनात बाबरी मशिदीपासून ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्ररूपात दाखवण्यात आले आहेत। मात्र सर्वात जास्त आकर्षण आहे ते रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्यांचं। ठाण्यातील रंगवल्ली परिवारानं 26 विविध रांगोळ्यांच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग हुबेहूब साकारलेत। 12 कलाकारांनी 3 दिवस मेहनत करून रामजन्मापासून ते रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांपर्यंत रांगोळ्यांच्या माध्यमातून हे रामायण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये एक रांगोळी ही अतिभव्य आहे आणि त्यामध्ये रांगोळीच्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारण्यात आले। रामायण उत्सवाच्या निमित्ताने 3 दिवस अतिशय सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत। आणि आताच मी विविध कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्या या ठिकाणी बघितल्या। मी मनापासून सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर रामायणातील विविध प्रसंग आणि विविध व्यक्तिरेखा या आपल्या समोर मांडण्यात आल्या।